टपली मार के काम कराते थे इनसे। अभी टपली मत मारा, पिछवाड़े में उंगली करेंगे। क्या मजाक कर रहे हो नानिया भाई? मजाक नहीं, कॉर्पोरेटर साळवी का गेम इन लोगों ने बजाया है। टपली मार के काम कराते थे इनसे। अभी टपली मत मारा, पिछवाड़े में उंगली करेंगे। क्या मजाक कर रहे हो नानिया भाई? मजाक नहीं, कॉर्पोरेटर साळवी का गेम इन लोगों ने बजाया है। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। अशी ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आपण कॅपकट मधून क्रिएट केला आहे। जर तुम्ही कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि आपण व्हिडिओचं जे पण मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ऑल मटेरियल म्हणून। आणि ह्या व्हिडिओचे जे मटेरियल असतं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड करत असतो। जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन नसेल केला तर त्याची सुद्धा लिंक आपण खाली दिलेली आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे। इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथून जो तुमचा फोटो आहे तुमच्या मित्रासोबतचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो ते सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो तुम्हाला स्क्रीन बरोबर सेट करायचा आहे 2 बोटांनी। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथे आपल्या पहिल्या व्हिडिओच्या अशा प्रकारे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला मटेरियलमध्ये बीट माहुडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट माहुडी इथे ॲड केल्यानंतर त्याच हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि जेवढा आपला बीट माहुडी आहे तेवढाच ह्याच्या फोटोची लेंथ आहे त्याशिवाय न्यायची। नेल्यानंतर हा जो बीट माहुडी आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातील, थोडं स्क्रोल करायचं, यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। तर हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे। आता पुन्हा ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे। म्हणजे इथून तुम्हाला ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण 1 2 3 अशा बीट दिले आहेत, ते तुम्ही बघू शकाल की 6 बीट दिलेले आहेत। तर जेथून आपल्या बीट चेंज होतील तेथून सिंपली आपल्याला काय करायचं, हा जो आपण फोटो ॲड केलेला तो तुम्हाला इथून कट करत न्यायचा आहे। जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे इथे आपल्याला बघत शकता की तुम्ही थोडं पुढं आल्यानंतर इथे आपली एकूण 2 असे बीट चेंज होईल। इथे आपली चेंज होते तर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा वेळी इथून पुढचं ज्या बीट आहे तो तुम्हाला अशा वेळी इथून कट करायचं आहे। आता आपली ही पहिली बीट कट केली त्याच्यानंतर त्याच्या पुढची बीट आपली कुठे चेंज होते बघायची अशा प्रकारे। ओके, तर इथे आपली बीट चेंज होते तर इथून आपण हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करूया। तर पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं। अशा वेळी हा जो फोटो आहे तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा जेवढा आपला हा बीट व्हिडिओ आहे त्या इथून हा फोटो कट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा इथे पहिल्या व्हिडिओचे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला मटेरियलमध्ये जे हे PNG दिले ते तुम्हाला इथे ॲड करायचं। इथून हे PNG ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। आता मी काय करतो, जेथून फोटो राहिले कट करायचे ते इथून कट करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते तिथून कट करून घेतले अशा प्रकारे। आता सिंपली तुम्हाला काय करायचे, जे 1 2 ट्रान्झॅक्शन आहेत त्यापाशी यायचे अशा प्रकारे। ते आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल लाईट इफेक्टचा, त्यामध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला हा जो ब्लान्स नावाचा इफेक्ट आहे ते तुम्ही बघू शकाल की इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करायची। त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पुल इनचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हा इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्ही बघू शकाल की म्हणजे 8 सेकंद आहे तिथलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा इथे मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। इथे तुम्हाला पुल आउटचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। याची सुद्धा लेंथ संपूर्ण याच्यानं इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून हा जो फोटो आहे इथून अशा वेळी इथून इफेक्ट आहे ते ॲड होऊन जातील। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। खाली तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे, यामध्ये तुम्हाला फेड इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथून हे इफेक्ट दिल्यानंतर हा जो आपला आहे ना येथे तुम्ही बघू शकाल की चौथा जो फोटो आहे ते म्हणजे शेवटून बघू शकाल की म्हणजे जे आपले शेवटचे हे फर्स्ट फोटो आहे त्यातला जो हा पहिला फोटो आहे ते त्याला तरी चालेल आणि डायरेक्ट आहे ना 12 सेकंदाचे जो पुढचा फोटो आहे ते त्याला तरी चालेल। तर इथे त्या फोटोवरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे, यामध्ये तुम्हाला सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। ह्या फोटोला आपल्याला सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे। ह्या फोटोला आपल्याला रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे।
पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. ह्या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे येथून सिलेक्ट करायचं. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. ह्या फोटोला आपल्या सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जे फोटो आहे त्यांना आपले जे इफेक्ट आपण आता सांगितले तेथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इंजूट यायचे. इथे पहिल्या इंजूट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथून काय करायचं व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक लेन्सचं ऑप्शन आहे. यामध्ये लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला झूम लेन्स एक ऑप्शन म्हणजे इफेक्ट मिळून जाईल. तोच इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड 0 करायचं आहे आणि रेंज आहे ती फक्त इथे आपल्या 5 ठेवायची. अशा प्रकारे इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो आपण झूम लेन्स इफेक्ट ॲड केला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 3 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसचं ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं ते ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि इथून तुम्हाला एक पहिला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा. तोच इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड झाला होऊन जाईल आपला आणि त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला इंटेन्सिटी आहे ते संपूर्ण इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हे जे झूम लेन्सचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं. डुप्लिकेट करायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे त्याच्यावर थोडं पुश करून ह्याची जी लेंथ आहे आपल्या कुठं आणायचं आहे हा जो तिसरा फोटो येथून तिथे आणायचं जेथून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे पुन्हा आपण इथे आणूया. ओके इथे आणल्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ते अशा प्रकारे ठेवायची. ते इथे आपण ऑलरेडीच ॲड केला तर इथे आपण डिलीट करूया. तर इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या इंजूट यायचे. इथे पहिल्या इंजूट आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला पहिला जो एक इफेक्ट मिळून झाली व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे आपल्याला आहे ना सिम्पली हे जे पहिले 3 फोटो आहेत तिथपर्यंत न्यायची. त्या 3 फोटोला न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला स्पीड आहे ते आपले 20 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथे आपले क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचाच व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.